हे आहेत ओंकार नलवडे सर आणि हे आहेत आपले राहुल सर. दोघांनीही आपल्याला इलेक्ट्रिकल नॉलेजमध्ये खूप जास्त मदत केली आहे, स्पेशली ओंकार सर. त्याबद्दल दोघांचे खूप खूप जास्त धन्यवाद. अजून एक आपले खूप चांगले मित्र आणि खूप चांगले सिनियर शरद सर. आधी हे ॲक्च्युली माझ्या मागं होते बसायला, मग आता नंतर यांची जागा चेंज झाली. प्रथमेश भोसले सर फ्रॉम टीम 1. हे आमचे नरेश सर. आज जो डुमरे के लिए तो तुम्ही बोलना का रील बना रहे हो? हाँ वही तो कर रहा हूँ मैं, वही तो कर रहा हूँ मैं. आज सुरू बघते आहे हाँ रोज ओशो आश्रममध्ये जातो. एवढा हलका झाला की सांगूच नका. दिस इज श्रावणी, वन ऑफ दी पीपल हू आर लिव्हिंग. आनंद बघा चेहऱ्यावरचा नुसता. मग हे आहेत आमचे मिस्टर IPS यशवर्धन राजपूत सर. हाय गाइस, हाय. दिस इज वन ऑफ दी फॅन. अनदर. मग कसं वाटतंय सर आपल्याला? सर आपल्याला कसं वाटतंय? एकदम मस्त, छान, ठणठणीत. पुढच्या दिशेसाठी मी तयार आहे. अगदी एकदम मस्त. अगदी अगदी. झाला इंटरव्ह्यू. झाला. आता या आहेत साक्षी देवी. यांना तुम्ही आधी बघितलंच होतं. आणि हे आहेत मिस्टर हर्षवर्धन. सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि प्लीज सफर करायचं. सबस्क्राईब. अच्छा मॅडम. क्यों? आयफोनचा फॅड आहे ना, डायरेक्ट आयफोन फ्लॅश लगेच. बघा बघा आयफोन बघा किती मस्त आहे. जा रहे भाई मेरे साथ दो. हा ना, क्या कर सकते हैं. Feeling so sad and bad and everything. विथ 8 अदर्स. Yes, great others. आत्ता काय करतोय आपण? त्याला हे करायचं. BOQ शेवटचं काम गाईस, शेवटचं काम. साक्षी कसं वाटतंय? म्हणजे मी जातोय म्हणून मस्त वाटतंय तुला? अरे बापरे. आत्ता आपण आलेलो आहोत बाकीच्यांची गिफ्ट्स द्यायला आणि ही आहेत बाकीच्यांची गिफ्ट्स. असंच म्हणजे माहिती, म्हणजे असं काही मला माहित नाही, बघ तर चांगलं वाटेल म्हणून आणले. परवाच मी रतनला बोलते मला ओरिओ ही खायची आहे. ऐश मला जी आवडती ती मला कॅडबरी भेटली. युअर गिफ्ट. आता मला डेअरी मिल्क नाही. सुयश गिफ्ट तुझं. त्याची सर युअर किट कॅट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. युअर गिफ्ट. थँक्यू माय फ्रेंड, थँक्यू माय ब्रदर. युअर गिफ्ट. थँक्यू सो मच सर. तुमचं गिफ्ट. तुम्ही नाही खाल्लं. अयो यार हे चुकीचं आहे यार. ये वीडियो बना ना, कर की शूट. हां इकडे शूट कर. तेरा अलग करेंगे इनका. मॅनेजर सर केस गिफ्ट्स. थँक्यू सो मच. ओ माय गॉड. नारुतो कार्ड्स. थँक्यू सो मच. और एक कौन है थँक्यू सो चौथा? मच सर. जरा जास्तच दिले तुम्ही, असं नाही वाटतंय? मला पण बघायचं काय हे जरा जास्तच हेवी वाटतंय. तो कंजू आहे. मला पण तेच वाटतंय. नवीन फोन घेतलेस तू? नवीन फोन कधी घेतला सर? मी जुनाच आहे माझा. होय. मला खूप जास्त वाईट. अरे सर मला पण खूप जास्त वाईट वाटलं. माझ्याशी
बोलू की आपण फोनवर बोलू आता. फोनवरती बोलू. नक्की मला सजेस्ट करत जाईल. नक्की 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 सर नक्की करणार. चांगलेच खूप मला पण मला तर बापरे बांगडा उडायला झाले म्हणून म्हटलं मी बोलतोय फटाफट. स्वरूप म्हणजे नाही का आपला पॉ पण होता आणि आपलं आईन्स्टाईन पण होता. जेवढं करून मी त्याला विचारलं स्वरूप हे काय करतो मला तर नाही माहीत. आमचं मेकॅनिकल बॅकग्राऊंड होता आमचा 36चा आकडा इलेक्ट्रिकल सोबत मी त्या ट्यूबमध्ये पण नाही जायचो. हळूहळू म्हणले नाही हा पूर्ण काहीतरी करत राहतो. मग राणेला बघितलं हा आणि राणे काहीतरी वळवळ करत बसायचे. मग हळूहळू त्यांच्यामध्ये जाऊन शिकायला लागलो त्याला विचारायला लागलो. मग जेव्हा इलेक्ट्रिकलचं बेसिक सगळं जे होतं ना टेबलपासून सगळं ते या दोघांनी शिकवलं राणे आणि स्वरूप. मग त्यानंतर हळूहळू मग एक IBMS तर हे दोघे हँडल करत होते. IBMS मला अवेअर होतो की काय आहे काय नाही. आणि इलेक्ट्रिकल म्हणजे 36चा आकडा हळूहळू यांच्यासोबत राहून राहून माझी इलेक्ट्रिकलचीच भीती निघाली. मग माझं इलेक्ट्रिकल शिकणं सुरू झालं. तिथं जेवढे ते नाही का आता 4 लाईटी मारल्या भले चुका करायचं पण त्या चुका का केल्या कशा केल्या त्याचं पण कारण तो शोधून काढून घेऊन येईल. दुसरं प्रत्येक याच्यामध्ये त्याला ना एक हे होतं की हे प्रोजेक्ट असा आहे याच्यामध्ये हे देऊ ते देऊ. इव्हन जर काही कम्युनिकेशन एका साईडला चाललं असेल तर स्वतःहून इन्व्हॉल्व व्हायचं प्रत्येक गोष्टी. आणि कधी असं झालं नाही की विदाऊट सोल्युशन आलं आहे आणि कधी असं ऑप्शन नाही आहे त्याच्याकडं. प्रत्येक गोष्टी जे सोल्युशन दिले ते सगळे ॲक्सेप्टेबल झाले. हेवी क्लायंटच्या साईडने चूक निघते आणि त्यांचं काहीतरी कोणतरी लायसन्स मला कोणी काय दिलेलं असतं त्यांचं ते होतं. आपल्या पोरांनी जे सांगितलं म्हणजे ॲट दी एज ऑफ या 22-25 जी तुमची एज होती त्यात जे तुम्ही करताय ते आम्ही शिकायला आम्हाला 9 वर्ष लागली. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं सो मच. जो तेरा आउटर साइड फोर है जो बहुत ज्यादा ऐसा गुस्सा गुस्सा बट इनसाइड यूर सो सॉफ्ट. मतलब बहुत कम लोगों के लिए निकलता है बट अच्छा साइड है एंड यू नो हाउ टू मैनेज इट और किसको कितना भाव देना है वॉट एवर. कच्चू हंस लो क्या. एंड मेरे को यही बोलना है कभी भी इन एनी एस्पेक्ट ऑफ लाइफ तेरे को मेरी जरूरत हाँ पड़ेगी. पैसे भेजो. तर आपके लिए गिफ्ट. केक कटिंग करायला चालला गाईस. ती मला वाटतं टाकेल फिरे. स्वरूप थँक्यू. तिघांना एकदा शिलेगाने एकदा. आणि आता सगळ्यांनी खायला घ्या. संपला विषय. नाही So yeah, after 2 years of joy, sorrow, hard work and basically everything, this was the last checkout. This was the last dance. Hope you like it. See you next time. Bye bye.